पंढरपूर नगरपालिका हद्दीमध्ये कराड नाक्यापासून 2 मिनिटांच्या अंतरावर श्रीमंत सुधाकर पंत परिचारक चौक नजीक सर्व सुविधांनी युक्त राहण्यासाठी अतिउत्तम असे सुंदर प्लॉट शुभम कॅपिटल प्रस्तुत सागर डेव्हलपर्सच्या माध्यमातून आम्ही घेऊन आलो आहोत। शिवम नगर फेज 1 1.5 गुंठ्याच्या पुढे प्लॉट उपलब्ध। संपूर्ण प्लॉटिंगला तारेचे कंपाऊंड, प्रशस्त 30 फूट रुंदीचे रस्ते, स्ट्रीट लाईटची सोय, प्लांटेशन, बाकडे, प्लॉट डिमार्केशन। चला तर मग त्वरित बुक करा आपल्या हक्काचा प्लॉट। संपर्क कराड रोड पंतनगर शेजारी पंढरपूर। मोबाईल नंबर 9763073257 8788 151739 8482 919999। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। आज दुपारी पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवासमध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीची बैठक सुरू असतानाच गेल्या अनेक दिवसांपासून मंदिर समितीच्या गैरकारभाराविरुद्ध आवाज उठवणारे पंढरपूर येथील समाजसेवक गणेश अंकुशराव व महर्षी वाल्मिकी संघाच्या कार्यकर्त्यांनी या बैठकीत येऊन निषेधाच्या जोरदार घोषणा दिल्या। पंढरपुरातील स्थानिक नागरिकांना दर्शनाची वेळ वाढवून दिली जात नाही। मंदिराचे संवर्धनाच्या कामात घोटाळा आहे। मंदिर समितीकडून महिला भाविकांसाठी अत्यावश्यक सुविधा पुरवल्या जात नाहीत। विठ्ठल रुक्मिणी माता विवाह सोहळ्यात देवाला बाशिंग बांधलं गेलं नाही। देवाच्या जलद दर्शनासाठी सोडणारे एजंट सापडले, त्यांच्यावर कारवाई झाली, पण दोषी अधिकारी मात्र मोकाट आहेत। साक्षात पांडुरंगासोबत विष्णू पदावर आलेला गोवंश चंद्रभागेच्या पात्रात मोकाट फिरत असून यांचे अस्तित्व धोक्यात आहे। याकडे मंदिर समिती दुर्लक्ष करत आहे। मंदिर समितीचं मागील वारीत मागील वर्षीपेक्षा उत्पन्न का घटलंय? टोकन दर्शन व्यवस्था सुरू करावी। मंदिर समितीच्या स्वच्छता टेंडर मध्ये मोठा घोटाळा आहे, याकडे मंदिर समिती दुर्लक्ष करते आहे। यावर अनेक प्रश्न उपस्थित करत मंदिर समितीच्या गैरकारभाराचा पाढा वाचून दाखवलाय। यावेळी मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्या विविध शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केलाय। यावेळी गणेश अंकुशराव व कार्यकर्त्यांनी मंदिर समिती बरखास्त करा अशी जोरदार घोषणाबाजी केली। रद्द झालं ना, आता काढलं ना नवीन टेंडर। त्यांचे टी-शर्ट घालून ती माणसं तिथं वावरतात। आता सगळ्या त्यांना पामपत्र असल्यामुळे ती काय करते, हे चल चल पंढरपूरच्या लोकांना बाहेर काढते। त्यांना किती वेळ लागते सरळ करायला? आम्हाला 1 मिनिट लागणार नाही सांगतो। मला आज असं वाटलं सर त्यांनी अडवायचं काय कारण पाहिजे आमच्या? मला तसं सांगणार नाही, पण जोपर्यंत जसं काळजीभाऊ सरकार राहत आहे तसं पुढचं टेंडर येईपर्यंत यांना जबाबदारी दिलेली आहे आणि हे लोक पडताना महाराज यांनी बोलणं नीट ठेवलं पाहिजे। तुम्ही किती आदरानं बोलताय, ही लोकांना नीट बोलत नाही, बंदी करते। त्या लोकांना श्रोते साहेब सगळ्यांना बोलून सूचना द्या। ती रक्षकचा ठेका बदलणार का माणसं बदलणार ही सांगा। माणसं बदलणार होय ना, पण ही माणसं परत त्यात नाही येणार। ठेक्याबरोबर माणसं बदलणार आणि आमच्या बदलीत घ्यायचं। ठेक्याबरोबर माणसं, अहो ठेक्याबरोबर माणसं बदलणार हो, असं कसं करता? जबाबदार आहे, असं कसं आम्ही इथं आहे महाराज।